आणि जय भीम. सर्वात पहिले मी सुरू करायच्या आधी दिलगिरी व्यक्त करतो समता सैनिक दलाची. समता सैनिक दलाचा मानवंदना होणार होती, पण माझी एक सगळ्यांना हीच विनंती आहे की 11 दिवस मिळालेत मला प्रचारासाठी आणि 11 दिवसामध्ये 27 महानगरपालिका करायच्या. तर तुम्ही मला सांगा 11 दिवसामध्ये 27 महानगरपालिका करणं शक्य होतं का? नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी मी जातो, 2 मिनिटं बोलतो आणि निघून जातो. म्हणून तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणि दुसऱ्या बाजूला छोट्या कॉर्नर मीटिंगला कधी अख्खी समता सैनिक दल येऊन मानवंदना देते, ती मोठ्या सभेंना होती. मोठ्या सभेची गर्दी बोलवा, मानवंदना दे. कॉर्नर सभेला येऊन मानवंदना नसते द्यायची. तेच बोलत असताना मित्रांनो, ही आपली महानगरपालिकेची निवडणूक आलेली. महानगरपालिकेची निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची निवडणूक आहे. कारण इकडे आपल्या वस्तीमधले, आपल्या गावामधले, आपल्या शहरामधले आणि आपल्या एरियामधले जे मुद्दे असतात, ते मुद्दे, ते प्रश्न सोडवण्याची ही महत्वाची निवडणूक. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार करणारे, स्वतःचे खिसे, स्वतःची घरं भरणाऱ्यांना नाही, तर आपल्या हक्काचे, आपली कामं करणारे आणि आपली मदत करणारे वंचित बहुजन आघाडीचेच उमेदवार आपण सर्वांनी निवडून द्या, ही मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. हेच बोलत असताना मित्रांनो, प्रत्येकाच्या घराला नळ आणि त्या नळाला दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी इकडे नक्कीच करेल. या भागामध्ये ज्याचं प्रत्येकाचं नाव घरकुल यादीमध्ये टाकून घरकुल योजनेमार्फत प्रत्येकाला घर देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्कीच स्वरूपात करणार आहे. त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेजेस, जे नाले खुलेत ते नाले भुयारी करून रस्त्याच्या खाली टाकून एक पावसामध्ये सुद्धा पाणी साचणार नाही आणि नाल्यांमधनं सगळं पाणी वाहून जाईल, अशी व्यवस्था नाल्यांची वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक नक्कीच करतील. आणि त्याचबरोबर कचऱ्याचं व्यवस्थापन करून रोजच्या रोज प्रत्येकाच्या घरातनं कचरा उचलून इकडे कचऱ्याचं व्यवस्थापन करून कचऱ्यांनी होणारा त्रास आणि आजार थांबवण्याची सुद्धा वंचित बहुजन आघाडी पूर्ण प्रयत्न करेल. आणि ही कामं आपल्याला करून हवी असतील तर त्याच्यासाठी आम्ही आपल्या सर्वांना नुसतं मागतोय तर एक संधी वंचित बहुजन आघाडी. आणि मित्रांनो, जाता जाता मला एकच गोष्ट आपल्या सर्वांना सांगून जायची की मी शेवटचं जेव्हा परभणीत आलो होतो तेव्हा तो एक अतिशय दुःखद काळ होता. पण त्यावेळेस काय झालं होतं हे लक्षात ठेवा. पोलीस घरामध्ये घुसून मारत होते, आपल्याला उचलून घेऊन गेले होते. घराघरामध्ये घुसून पोलीस हे लोकांना मारहाण करत होते. ज्या ज्या गाड्यांवरती बाबासाहेब आंबेडकरांची सही होती किंवा अशोक चक्र होतं किंवा निळी निशाणी होती, त्या गाड्या फोडण्यात आल्या होत्या. आणि यावेळेस जितकी लोक आपल्याला मदत करू शकली तितकी वंचित बहुजन आघाडीची लोक धावून आली होती. त्यांनी काही लोकांना सोडवायचा प्रयत्न केला होता. त्या बॉम्बिंग ऑपरेशनच्या पुढच्या दिवशी जितक्या लवकर पोहोचता येईल तितकं मी परभणीत पोहोचायचा प्रयत्न केला होता. पण आता आपण जेव्हा हे सगळं केलं होतं तेव्हा आपला एक आमदार खासदार नव्हता, एक नगरसेवक नव्हता. पण आता विचार करा की जर त्यावेळेस आपला एक नगरसेवक असता तर ह्याच लोकांनी आपल्या सर्वांची मदत खूप जास्त केली असते. ह्याच नगरसेवकांनी पोलिसांना परत पाठवलं असतं आणि ह्याच नगरसेवकांनी पोलिसांच्या गाड्या अडवून आपली लोक बाहेर काढली असती. आणि म्हणून आपल्या हक्काचे, आपल्याला मदत करणारे आणि आपल्यासाठी धावून येणारी लोक हे निवडून आणणं अतिशय गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे.